विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या टॉपिकमधलं 9.4 या मुद्द्याची माहिती घेणार आहोत. यामध्ये आपल्याला सिनॅप्स, स्ट्रक्चर अँड टाईप ऑफ सिनॅप्स as well as the transmission of impulse through the synapse ही माहिती घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर द प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर 9.4 मध्ये हे पहिला बीट आहे, प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर. तर याची माहिती घेण्यापूर्वी आपण या ठिकाणी आलेली जी टर्म आहे म्हणजे सिनॅप्स याची माहिती घेऊ. सिनॅप्स म्हणजे जोडणी, सिनॅप्स म्हणजे बंध किंवा सिनॅप्स म्हणजे जॉईंट असे याला म्हणता येईल. ठीक आहे, सांधा किंवा सांधणे. तर आपण याची 11वीत माहिती घेतलेली आहे की दोन न्यूरॉन ह्या एकमेकांना जोडलेले असतात. द junction between two neuron, it is known as the synapse. मग या सिनॅप्सची काय व्याख्या करता येईल? इट इज द जंक्शन बिटवीन टू नर्व सेल्स. बघा या ठिकाणी मी एक आकृती काढलेली आहे की जी आपल्याला नंतर माहिती घ्यायची आहे. द फिगर शोईंग सिनॅप्टिक ट्रान्समिशन, यामध्ये ही फिगर आहे. तर आपली व्याख्या काय म्हणते? द जंक्शन बिटवीन टू नर्व सेल, दोन नर्व या ठिकाणी आवश्यक आहेत आणि त्या नर्वमध्ये जंक्शन असतं. तर या ठिकाणी बघा ही एक नर्व आहे, तिला आपण म्हणतो प्री सिनॅप्टिक नर्व किंवा प्री सिनॅप्टिक न्यूरॉन. सिनॅप्सच्या अगोदर असतं आणि सिनॅप्सच्या नंतर असणारी इट इज द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन किंवा नर्व. तर अशा प्रकारे कोणत्याही सिनॅप्समध्ये दोन नर्व ह्या आवश्यक असतात आणि त्या दोन नर्वमध्ये जंक्शन असतं. जंक्शन कुठे असतं? इट इज प्रेझेंट बिटवीन टू नर्व्स. तर बघा आता हे या ठिकाणी दोन नर्व एकत्र आल्यामुळे हे जंक्शन तयार झालेलं आहे. आणि या जंक्शन मध्ये काय असतं? तर जंक्शन मध्ये स्मॉल गॅप असतो. की इथून वरती एक न्यूरॉन, इथून दुसरी. ओके, फर्स्ट न्यूरॉन, इट इज द टर्मिनल पार्ट ऑफ फर्स्ट न्यूरॉन, इट इज नोन एज प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन. इट इज द adjacent part of second neuron, and thus in between these two neurons it consists of a minute gap. There is a small gap. That gap is known as the synaptic cleft. क्लिफ्ट म्हणजे खाच किंवा भेग किंवा थोडा स्पेस. सिनॅप्टिक क्लिफ्ट इन बिटवीन देम. पुण्यामध्ये या दोन न्यूरॉनच्या जंक्शन तयार होणाऱ्या भागामध्ये एक सिनॅप्टिक क्लिफ्ट असते. ठीक आहे, आणि मग या सिनॅप्टिक क्लिफ्ट मधून इम्पल्स ट्रान्समिट होतो. अँड दिस synaptic cleft allows the transmission of nerve impulse. या प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनच्या टोकाकडे एक्झॉनल नॉबकडे आलेला जो इम्पल्स आहे तो पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये ट्रान्समिट करण्यासाठी ही सिनॅप्टिक क्लिफ्ट हेल्प करते विथ द हेल्प ऑफ न्यूरोट्रान्समीटर. विथ द हेल्प ऑफ न्यूरोट्रान्समीटर. या ठिकाणी काय होतं? हा जो मायन्यूट गॅप आहे तो गॅप नाहीसा होतो. त्या गॅपमध्ये हे न्यूरोट्रान्समीटर जमा होतात आणि इथे ब्रिज तयार झाल्यामुळे प्रीसिनॅप्टिक न्यूरॉनच्या टोकाकडे आलेला इम्पल्स हा पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये ट्रान्समिट होतो सिनॅप्टिक क्लिफ्टच्या मधून विथ द हेल्प ऑफ न्यूरोट्रान्समीटर. याला सिनॅप्स असं म्हणतात. तर या सिनॅप्सचे प्रकार वगैरे माहिती आपण पुन्हा बघू. ॲक्झॉन आणि डेंड्राइटमध्ये सिनॅप्स असतो किंवा सिनॅप्सचे एकूण 4 प्रकार आहेत.
आणि त्यानंतर जे स्ट्रक्चर आहे आपण ते नंतर बघू. तर या ठिकाणी 9.4 ही व्याख्या झाल्यानंतर ठीक आहे काय तर इथे आपल्याला बघायचे आहेत प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर. न्यूरॉनमध्ये दोन भाग असतात, एक म्हणजे सायटॉन ऑल्सो नोन ॲज सेल बॉडी, आणि ती सायटॉन काय करते, इट प्रोड्युसेस टू स्ट्रक्चर. त्यातलं एक स्ट्रक्चर म्हणजे डेंड्राइट्स आणि मेनी डेंड्राइट्स, स्मॉल मेनी डेंड्राइट्स arising from the all poles and there is a single long axon. तर न्यूरॉनचं सायटॉन जे आहे ते डेंड्राइट्स आणि ॲक्झॉन तयार करतं. आणि ह्या न्यूरॉनची काय प्रॉपर्टी आहे, तर आपण 11वीत 2 प्रॉपर्टी न्यूरॉनच्या बघितलेल्या आहेत. त्यातली एक म्हणजे एक्साइटॅबिलिटी आणि दुसरी कंडक्टिव्हिटी. हे 2 शब्द आपण 11वीत अभ्यासलेले आहेत. या 2 प्रॉपर्टीचा आपण 11वीत अभ्यास केलेला आहे. कोणती प्रॉपर्टी, एक्साइटॅबिलिटी आणि कंडक्टिव्हिटी. आज आपण याचबरोबर इतरही नर्व फायबरच्या प्रॉपर्टीचा अभ्यास करणार आहोत. तर पहिली प्रॉपर्टी आहे या ठिकाणी की एक्साइटॅबिलिटी, ऑल्सो नोन ॲज इरिटॅबिलिटी. एक्साइट होणे, इरिटेट होणे असं याला मराठीमध्ये म्हणता येईल. ठीक आहे. तर आता या ठिकाणी 2 शब्द येणार आहेत. एक शब्द म्हणजे रेस्टिंग स्टेज किंवा आणि दुसरा येईल की ॲक्शन पोटेन्शियल. रेस्टिंग पोटेन्शियल, ॲक्शन पोटेन्शियल किंवा याला पर्यायी शब्द आहेत पोलराइज्ड स्टेट, पोलराइज्ड स्टेट आणि डीपोलराइज्ड स्टेट. ठीक आहे. तर पोलराइज्ड स्टेट म्हणजे काय हे आपण बघू आणि मग पुढे जाऊ. बघा, तर न्यूरॉनची पहिली प्रॉपर्टी आहे एक्साइटॅबिलिटी किंवा इरिटॅबिलिटी. जेव्हा त्या न्यूरॉनपर्यंत जेव्हा त्या न्यूरॉनमध्ये इम्पल्स ते रिसीव करते त्यावेळेस ती न्यूरॉन एक्साइट होते किंवा इरिटेट होते. कोणती न्यूरॉन एक्साइट होते, जी न्यूरॉन पोलराइज्ड स्टेटमध्ये आहे ती न्यूरॉन इम्पल्स रिसीव झाल्यानंतर, इम्पल्स परसिव्ह झाल्यानंतर एक्साइट होते. आता हे पाहण्यापूर्वी आपण बघू की हे पोलराइज्ड स्टेट म्हणजे काय, पोलराइज्ड किंवा डिपोलराइज्ड. तर या ठिकाणी मी एक ॲक्झॉनचा पार्ट काढतो, त्याला हे ॲक्झॉन दाखवतो. ठीक आहे, हे ॲक्झॉन काढलेलं आहे. ॲक्झॉनच्या मध्ये काय असतं, सायटोप्लाझम, त्याला आपण ॲक्झो cytoplasm present in the axon. It is and there is a membrane that separate the exterior. ठीक आहे. तर ही या ठिकाणी एक्झोलेम्मा आहे. ठीक आहे, ती आहे एक्झोलेम्मा. म्हणजे काय, प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ एक्झॉन. याच्या बाहेर काय असतं, ॲटमॉस्फिअर असतं. आणि याच्या आतमध्ये काय असतं, ते आतमध्ये आहे एक्झोप्लाझम. बघा, प्लाझम, तसं सायटोप्लाझम हे काय आहे, काय असतं, एक्झोप्लाझम. आणि जेव्हा न्यूरॉन ही रेस्टिंग स्टेजला असते त्यावेळेस या न्यूरॉनच्या बाहेर आउटसाइड द न्यूरॉन देर इज मोर सोडियम आयन. न्यूरॉनच्या बाहेर सर्वाधिक प्रमाणामध्ये सोडियम असतात, तर आतमध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये पोटॅशियम असतात. पोटॅशियम असतं. बघा, ह्या 2 म्हणजे बाहेर काय असतं, आउटसाइड द एक्झॉन देर इज सोडियम as well as the potassium, but there are more sodium, while inside the neuron it consists of chloride. ठीक आहे, there is more predominant of potassium. अशी ही कंडिशन आहे. तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये सोडियम हे बाहेरच्या बाजूला असतात, तर आतमध्ये पोटॅशियम असतात. अशा न्यूरॉनला म्हणतात रेस्टिंग स्टेज.
किंवा पोलराइज्ड स्टेट. मग जेव्हा अशा न्यूरॉनला इम्पल्स ती रिसीव्ह करते बघा, द पोलराइज्ड मेम्ब्रेन ऑफ न्यूरॉन व्हेन रिसीव्ह द स्टिम्युलस, काय रिसीव्ह करते, स्टिम्युलस रिसीव्ह करते. आपण पुन्हा बघू की स्टिम्युलस म्हणजे काय. जेव्हा ती स्टिम्युलस रिसीव्ह करते त्यावेळेस ती न्यूरॉन ही ऍक्टिव्ह होते किंवा त्याच्यामध्ये कोणती स्टेट येते, इट एंटर इन द स्टेट ऑफ ऍक्टिव्हिटी. व्हेन द पोलराइज्ड न्यूरॉन receives the stimulus, it enter into the state of activity, and that at that time that part of neuron, that small part of neuron, it undergoes the state, it is known as the depolarized part. हा जो एवढा पार्ट आहे हा पोलराइज्ड आहे, इट इज पोलराइज्ड. परंतु पुढच्या कंडिशनला काय होतं माहिती आहे का, ही जी आउटर साइड आहे इट बिकम्स निगेटिव्हली चार्ज्ड. ओके, and inside become positively charged. This condition is known as the depolarized state. Predominance of sodium outside and predominance of potassium inside, अशी एक कंडिशन आहे. परंतु जेव्हा या पोलराइज्ड मेम्ब्रेनला स्टिम्युलस ती रिसीव्ह करते त्यावेळेस या ठिकाणी त्या स्टिम्युलसचं रूपांतर इम्पल्समध्ये होतं आणि ती कंडिशन झाल्यामुळे या ठिकाणी या बिट बाय बिट लहान लहान पार्टमध्ये हे जे आयोनिक पोटेन्शियल या ठिकाणी आहे, ॲक्शन पोटेन्शियलमध्ये ही न्यूरॉनचा एवढा पार्ट येतो. देर इज अ चेंज in the charges present outside the axon and inside the axon. So it enter in the state of activity. It is known as the polarized. It is known as depolarized state. Polarized. It is followed by the depolarized, and again after some second that part it becomes the repolarized. Is also known as the polarized. तर याला म्हणायचं एक्साइटेबिलिटी किंवा इरिटेबिलिटी. पोलराइज्ड न्यूरॉन जेव्हा स्टिम्युलस रिसीव्ह करते त्यावेळेस ती ॲक्टिव्ह होते, त्यावेळेस त्या न्यूरॉनच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये ॲक्टिव्हिटी स्टेट जी आहे ती ॲक्टिव्ह स्टेटमध्ये येते. इट इज नोन ॲज द इरिटेबिलिटी ऑर ऑल्सो नोन ॲज द एक्साइटेबिलिटी. कधी पण ती न्यूरॉन काय रिसीव्ह करणं आवश्यक आहे, स्टिम्युलस रिसीव्ह करणं आवश्यक आहे. दुसरी प्रॉपर्टी, आता जो या ठिकाणी स्टिम्युलस रिसीव्ह झाला होता, स्टिम्युलस रिसीव्ह झाल्यामुळे ती न्यूरॉन एक्साइट झाली. म्हणजे काय झालं तर त्या न्यूरॉनमध्ये इलेक्ट्रोकेमिकल वेव्ह तयार होते. बघा या ठिकाणी काय होतं, इलेक्ट्रोकेमिकल वेव्ह तयार होते आणि ती इलेक्ट्रोकेमिकल वेव्ह त्या प्लाझ्मा मेम्ब्रेनमधून एक्झोलेमामधून पास होणे याला म्हणायचं conductivity. What is conductivity? It is the ability to transmit excitation. It is known as the conductivity. वाहून नेणे. एक्झोलेमा असेल किंवा डेंड्राइटचा पार्ट आहे, सायटॉनचा पार्ट आहे, त्या ठिकाणी तयार झालेले जे ॲक्शन पोटेन्शियल आहे, इट इज अ काइंड ऑफ द इलेक्ट्रोकेमिकल डिस्टर्बन्स. इट इज ट्रान्समिटेड बाय द neuron. It is known as conductivity. Excitability, दुसरी प्रॉपर्टी कंडक्टिव्हिटी. तिसऱ्या प्रॉपर्टी आहे म्हणजे स्टिम्युलस. आता हे स्टिम्युलस काय असतं तर स्टिम्युलस न्यूरॉन जेव्हा रिसीव्ह करते तेव्हा ती ॲक्टिव्ह होते. तर स्टिम्युलस काय असतो, डिफाईन स्टिम्युलस, अडे स्टिम्युलस. या प्रकारे सेक्शन ए मध्ये एका गुणासाठी प्रश्न येऊ शकतात. तर हे स्टिम्युलस काय आहे त्याला आपण उत्तेजन म्हणू शकतो, प्रेरक म्हणू शकतो. उत्तेजना, प्रेरणा, ठीक आहे. तर बघा स्टिम्युलस काय असतं, स्टिम्युलस हा कोणत्याही प्रकारचा फिजिकल, केमिकल किंवा
इलेक्ट्रिकल चेंज असतो. बघा कसा चेंज आहे, एनी फिजिकल केमिकल अँड इलेक्ट्रिकल चेंज, तो चेंज कसा असला पाहिजे, डिटेक्टेबल असला पाहिजे. शब्द काय आहे ते, तो डिटेक्ट झाला पाहिजे. डिटेक्ट म्हणजे कसा, तर तो आपल्याला समजला पाहिजे. समजलं का, त्याचं ज्ञान झालं पाहिजे, तो आपल्याला लक्षात आला पाहिजे, त्याची जाणीव झाली पाहिजे. एनी डिटेक्टेबल फिजिकल केमिकल और इलेक्ट्रिकल चेंज इन इंटरनल और एक्सटर्नल एन्व्हायरमेंट. कोणतं एन्व्हायरमेंट, शरीराच्या आतलं, ऑर्गनच्या आतलं, न्यूरॉनच्या आतलं, ऑर्गॅनिझमच्या बॉडीच्या आतलं किंवा बाहेरचं. ठीक आहे. तर या इन्व्हायरमेंटमध्ये किंवा इन्व्हायरमेंटच्या बाहेर झालेला कोणत्याही प्रकारचा डिटेक्टेबल फिजिकल केमिकल और इलेक्ट्रिकल चेंज दॅट ब्रिंग्स अबाउट द एक्साइटेशन, त्या चेंजमुळे त्या ऑर्गनमध्ये, त्या नर्व फायबरमध्ये, त्या ऑर्गॅनिझममध्ये, ठीक आहे, किंवा मसल्समध्ये एक्साइटेशन होतं, अशा चेंजला स्टिम्युलस असं म्हणतात. स्टिम्युलस. मग जेव्हा आपण असा स्टिम्युलस ठराविक ऑर्गनला, मसलला, नर्व फायबरला किंवा पूर्ण ऑर्गॅनिझमला, लहान मुलाच्या हाताला तो जागा असताना गुपचूप चहाचा गरम कप त्या स्किनला किंवा हाताला असं जवळ येऊन तो त्याला टच केला, काय होईल, त्याला लगेच कळेल की हा हॉट ऑब्जेक्ट आपल्या बॉडीला चिकटलेला आहे आणि त्या ठराविक ठिकाणी त्याला हॉटनेस जाणवेल. इथे स्टिम्युलस काय आहे, the cup of tea containing the hot tea, it is touched the skin of boy. तर अशा प्रकारे अनेक प्रकारचे हे फिजिकल केमिकल किंवा इलेक्ट्रिकल चेंजेस आपल्या शरीराच्या बाहेर किंवा आतमध्ये हे होत असतात आणि त्या चेंजेसमुळे या 4 ऑर्गनमध्ये, नर्व फायबर असेल, मसल असेल, ठीक आहे, ऑर्गॅनिझम असेल किंवा ऑर्गन असेल, ग्लँड असेल, याच्यामध्ये एक्साइटेशन तयार होतं. अशा डिटेक्टेबल चेंजला स्टिम्युलस असं म्हणतात. ठीक आहे. आता हा स्टिम्युलस कसा असला पाहिजे, स्टिम्युलस हा थ्रेशोल्ड असला पाहिजे. त्या स्टिम्युलसची मिनिमम इंटेन्सिटी असली पाहिजे. बघा आपल्याला माहीत आहे, जर लाईट गेली असेल किंवा लाईट आहे परंतु तिचं व्होल्टेज जे आहे कमी झालेलं आहे, तर फॅन फिरत नाही. लाईटची जी क्षमता असते, तो प्रकाश जो खूप कमी असतो, ठीक आहे, फॅन सुरू असतो पण तो खूप कमी वेगाने फिरत असतो, म्हणजे तो हवा देत नाही. काय कारण आहे, तर जी मिनिमम इंटेन्सिटी आवश्यक असते लाईटची ती नसल्यामुळे तो फॅन फिरत नाही. म्हणजे प्रत्येक स्टिम्युलसची इंटेन्सिटी ही मिनिमम असली पाहिजे, तरच तो स्टिम्युलस त्या ऑर्गनमध्ये किंवा ऑर्गॅनिझममध्ये एक्साइटेशन निर्माण करू शकतो. काय व्याख्या आहे बघा. स्टिम्युलसचे हे एकूण 4 प्रकार पडतात. तर पहिला प्रकार आहे थ्रेशोल्ड स्टिम्युलस. इट इज द मिनिमम इंटेन्सिटी. ओके. In order to be the effective, the stimulus must have intensity. मिनिमम इंटेन्सिटी असलेला स्टिम्युलस, मिनिमम इंटेन्सिटी असलेला स्टिम्युलस त्या ऑर्गनमध्ये, नर्व फायबरमध्ये, ऑर्गॅनिझममध्ये एक्साइटेशन तयार करण्यासाठी आवश्यक असलेली इंटेन्सिटी इथे आहे मिनिमम. मिनिमम इंटेन्सिटी त्या स्टिम्युलसची असेल त्याला म्हणायचं थ्रेशोल्ड स्टिम्युलस. ठीक आहे. जर इंटेन्सिटी त्या मिनिममपेक्षाही कमी असेल, वीक असेल, लो असेल, इट इज नोन ॲज द सबलिनियल स्टिम्युलस. इंटेन्सिटी कशी आहे, द इंटेन्सिटी इज वीक. द इंटेन्सिटी इज वीक. मी आता काय म्हणालो, लाईट आहे परंतु फॅन फिरण्याला जेवढी आवश्यक आहे तेवढ्या प्रमाणात नाही, फॅन फिरणार नाही. तसं या ठिकाणी
स्टिम्युलस आपण अप्लाय करतो, परंतु स्टिम्युलसची इंटेन्सिटी जी खूप वीक आहे, त्यामुळे त्या ठिकाणी एक्साइटेशन तुम्हाला दिसणार नाही किंवा इफेक्ट प्रोड्यूस होणार नाही. if the stimulus having weak intensity, it will not produce the effect. आणि तिसऱ्या प्रकारचा स्टिम्युलस आहे तो म्हणजे सुप्रालिमियल स्टिम्युलस. हा स्टिम्युलस स्ट्रॉंग असतो, याची इंटेन्सिटी स्ट्रॉंग असते, परंतु दो द इंटेन्सिटी ऑफ सुप्रालिमियल स्टिम्युलस इज स्ट्रॉंग, it produces the same effect as that of threshold stimulus. या दोन्ही स्टिम्युलसची जो इफेक्ट आहे तो इफेक्ट सेम असतो. Though the supralineal stimulus is having the more intensity, it is having the strong intensity, it produces the same effect as the threshold stimulus. तर स्टिम्युलसचे पण 3 प्रकार पडतात. थ्रेशोल्ड म्हणजे स्टिम्युलस हॅविंग मिनिमम इंटेन्सिटी रिक्वायर्ड टू ब्रिंग अबाउट द इफेक्ट. दुसरे 2 प्रकार सबलिनियल, इट इज अ वीक स्टिम्युलस, आणि तिसरा प्रकार सुप्रालिनियल और स्ट्रॉंग स्टिम्युलस. द फोर्थ प्रॉपर्टी ऑफ नर्व फायबर इज द समेशन इफेक्ट. समेशन म्हणजे काय? बेरीज किंवा एकत्र करणे, ॲडिशन करणे, ॲडिशन और समेशन. काय होतं बऱ्याच वेळेस की जेव्हा हा स्टिम्युलस वीक असतो, when the stimulus is of subliminal intensity, at that time it will not produce the effect in the fiber, muscle fiber, organ or organism. ठीक आहे, वीक स्टिम्युलसमुळे इफेक्ट घडून येणार नाही. परंतु जर आपण असे असंख्य एका पाठोपाठ एक पटकन आणि अनेक स्टिम्युलस जर दो दे आर वीक जर आपण ते अप्लाय केले तर त्या ठिकाणी इफेक्ट दिसून येऊ शकतो. काय सांगता येईल? इफ वी प्रोव्हाइड द क्विक सक्सेशन स्टिम्युलाय, वीक स्टिम्युलाय, द स्टिम्युलाय आर वीक. स्टिम्युलस वीक आहे, परंतु कशा आहेत? आपण त्या स्टिम्युलाय क्विक आणि क्विक सक्सेशनमध्ये ॲप्लाय करत आहोत, प्रोव्हाइड करत आहोत. स्टिम्युलसची इंटेन्सिटी कमी आहे, पण आपण ते एकामागून एक पटपटपट क्रमाक्रमाने जर ते अप्लाय केले तर या अनेक वीक स्टिम्युलायची ॲडिशन झाल्यामुळे, ॲडिशन ऑफ दीज मेनी वीक स्टिम्युलाय, इट प्रोड्युसेस द इफेक्ट इन द ऑर्गन और मसल फायबर. इट इज नोन ॲज द समेशन इफेक्ट. समेशन इफेक्ट हे काय करतं? त्या ठिकाणी इम्पल्स तयार करतं. ठीक आहे. अ सिंगल sublineal stimulus have no effect, but if many such weak stimuli are given in quick succession, they may produce the impulse due to addition or summation of stimuli. Addition of or summation of stimuli, it is known as the summation effect. The next property of nerve fiber, it is the all or none law. म्हणजे काय? जर स्टिम्युलस वीक असेल, लक्षात घ्या, किंवा तो सबलिमियल प्रकारातला असेल, अशा कंडिशनमध्ये न्यूरॉन एकतर त्या इम्पल्सला कंडक्ट करत नाही, ठीक आहे, किंवा ती कंडक्ट करते. द नर्व विल आयदर कंडक्ट द इम्पल्स अलॉंग द इट्स लेंथ. ओके, द नर्व conduct the impulse along its length. ठीक है, impulse conduct करते, ठीक है, किंवा or it will not at all conduct the impulse. काय कारण काय आहे? It is in case of weak stimulus, it will not conduct impulse at all.
नॉट. म्हणजे इम्पल्स कंडक्ट, न्यूरॉन इम्पल्स कंडक्ट करणारच नाही किंवा इम्पल्स कंडक्ट करेल. ठीक आहे. कोणत्या केसमध्ये होऊ शकतं हे? इन केस ऑफ सबलिनियल ऑर विक स्टिम्युलस. इट इज नोन ॲज द ऑल ऑर नन लॉ. नर्व फायबरची पुढची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे रिफ्रॅक्टरी पिरियड. पिरियड म्हणजे का? ठीक आहे. आणि हा रिफ्रॅक्टरी पिरियड काय सांगतो? द रिफ्रॅक्टरी पिरियड इट इज द स्मॉल टाइम इंटरव्हल. टाइम इंटरव्हल आहे. कशामधली टाइम इंटरव्हल आहे? तर पहिला इम्पल्स अप्लाय केल्यानंतर ते न्यूरॉन दुसरा इम्पल्स रिसीव्ह करायसाठी तयार होते. या दोन्ही मधला जो गॅप पिरियड आहे इट इज नोन ॲज द रिफ्रॅक्टरी पिरियड. जर आपण न्यूरॉनला एकानंतर एक नॉर्मल इंटेन्सिटी असणारे असंख्य जर स्टिम्युलस अप्लाय केले तर न्यूरॉन ही सेकंडरी, टर्शरी किंवा त्यानंतरचे इम्पल्सला रिस्पॉन्ड करणार नाही. ठीक आहे. का करणार नाही? तर दोन इम्पल्समध्ये ठराविक टाइम इंटरवल असलंच पाहिजे. ओके. द रिफ्रॅक्टरी पिरियड इट इज टाइम इंटरवल. दॅट टाइम इंटरवल इज इन मिली सेकंद. मिली सेकंदामध्ये हा कालावधी आपण डिटरमाइन करतो, काउंट करतो. मिली सेकंद ड्युरिंग विच द नर्व फेल्स टू रिस्पॉन्ड द सेकंड स्टिम्युलस. सेकंड स्टिम्युलस जो आहे, पहिला स्टिम्युलस दिलेला आहे. ठीक आहे. पहिला स्टिम्युलस दिला. ठीक आहे. आता हा स्टिम्युलस कंडक्ट करणे आणि तो स्टिम्युलस कंडक्ट झाल्यानंतर त्या न्यूरॉनचा तो प्रिव्हियस पार्ट हा डिपोलराइज होणे किंवा तो पार्ट हा परत रेस्टिंग स्टेजला येणे, जो की पूर्वी ॲक्शन पोटेन्शियलमध्ये होता. एवढ्या कंडिशनला, एवढ्या चेंजेसला जितका वेळ लागतो त्याला रिफ्रॅक्टरी पिरियड असं म्हणतात. आणि हा पिरियड मिली सेकंदामध्ये काउंट करतात. ठीक आहे. म्हणजे सेकंड स्टिम्युलसला ते न्यूरॉन जे एक रिस्पॉन्ड देणार आहे तो रिस्पॉन्ड देण्यासाठी पहिल्या स्टिम्युलस नंतर जेवढा कालावधी लागतो त्याला म्हणायचं रिफ्रॅक्टरी पिरियड. इट इज अ टाइम इंटरवल ड्युरिंग विच अ नर्व फेल्स टू रिस्पॉन्ड द सेकंड स्टिम्युलस, दो दॅट स्टिम्युलस इट इज स्ट्रॉंग. स्टिम्युलस स्ट्रॉंग जरी असला तरी एक ठराविक मिली सेकंदाच्या आतमध्येच जर आपण इम्पल्स अप्लाय केलं तर न्यूरॉन त्या इम्पल्सला रिस्पॉन्ड किंवा प्रतिसाद देत नाही. रिफ्रॅक्टरी पिरियड. पुढची प्रॉपर्टी आहे सिनॅप्टिक डिले. तुम्हाला मी सांगितलं आताच की प्री सिनॅप्टिक न्यूरॉन असते, त्याच्यानंतर असते पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन आणि याच्यामध्ये गॅप असतो. इट इज नोन ॲज द सिनॅप्टिक क्लिफ. इट इज द मायन्यूट गॅप. इट इज ऑल्सो नोन ॲज द सिनॅप्टिक क्लिफ्ट और मायन्यूट गॅप. आता या ठिकाणी काय होतं तर हा इम्पल्स जेव्हा ट्रान्समिट होतो, डिले म्हणजे विलंब. याचा मराठीत अर्थ या प्रकारे होईल. डिले म्हणजे विलंब. काय प्रॉपर्टी आहे? द इम्पल्स रिक्वायर्स अबाउट 0.3 मिलीसेकंद टू 0.5 मिलीसेकंद. This time interval, this period, it is required for the कोणत्या प्रक्रियेला? बघा, प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आहे, त्याच्यामध्ये हे व्हेसिकल असतं, व्हेसिकलमध्ये असतात न्यूरो ट्रान्समीटर. आपण पुढे माहिती घेऊ. त्याच्यानंतर इथं हा गॅप आहे सिनॅप्टिक क्लिप आणि पुढे आहे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. तर या प्री सिनॅप्टिक न्यूरॉनचे व्हेसिकल मधून हे न्यूरो ट्रान्समीटर या सिनॅप्टिक क्लिफमध्ये येणे. ठीक आहे. आणि ते न्यूरो ट्रान्समीटर या ठिकाणी आल्यामुळे प्री सिनॅप्टिक न्यूरॉन आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनच्या मेम्ब्रेनमध्ये ब्रिज तयार होणे आणि अशा प्रकारे प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमधून तो इम्पल्स पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनमध्ये ट्रान्समिट होणे. म्हणजेच या ठिकाणी एक्सायटेशन हे त्या ॲक्झॉन टर्मिनलकडून डेंड्राइट्सकडे ट्रान्समिट होणे. एक्सायटेशन हे प्री सिनॅप्टिक न्यूरॉनच्या ॲक्झॉनकडून
पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनच्या डेंड्राइटमध्ये ट्रान्समिट होण्यासाठी जेवढा पिरियड लागतो, ओके, जेवढं ते त्या ठिकाणी वेळ लागेल त्याला म्हणायचं सिनॅप्टिक डिले. आणि हा सिनॅप्टिक डिले असतो अबाउट 0.3 मिलीसेकंड टू 0.5 मिलीसेकंड. आणि शेवटची प्रॉपर्टी आहे नर्व फायबर, इट इज द सिनॅप्टिक फटिग. फटिगचा मराठीमध्ये अर्थ थकवा किंवा कंटाळा असं होतो. ठीक आहे. आता हे सिनॅप्टिक फटिग काय असतं, तर आता आपल्याला तुम्हाला सांगितलं मी की प्री सिनॅप्टिक न्यूरॉनमधून पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉनकडे सिनॅप्टिक क्लिफ्टद्वारे इम्पल्स ट्रान्समिट होतो. आणि हा इम्पल्स ट्रान्समिट होण्यासाठी काय आवश्यक आहे, तर या ठिकाणी ब्रिज तयार होणं आवश्यक आहे. तो ब्रिज ह्या दोन मेम्ब्रेनला जोडतो. ठीक आहे. तर या ठिकाणी हे सिनॅप्टिक क्लिफ्ट फटिग म्हणजे काय, तर न्यूरोट्रान्समीटर एक्झॉस्ट झाल्यामुळे, बघा, एक्झॉशन ऑफ न्यूरोट्रान्समीटर, हे न्यूरोट्रान्समीटर संपल्यामुळे हा इम्पल्स किंवा हे वेव्ह ऑफ एक्साइटेशन काही मिलीसेकंद सिनॅप्टिक क्लिफ्टमध्ये थांबते, हॉल्ट होते. इट इज नोन ॲज द सिनॅप्टिक फटिग. व्हॉट इज सिनॅप्टिक फटिग? द ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्स across the synapse halt temporarily. Across the synaptic cleft, the impulse halt, acting थांबतो. Temporarily, it is due to the exhaustion of neurotransmitter. This property is known as the synaptic fatigue. तर अशा प्रकारे ह्या न्यूरॉनच्या फायबरच्या प्रॉपर्टीज आहेत: एक्साइटेबिलिटी, कंडक्टिव्हिटी, स्टिम्युलस, summation or addition effect, all or none law, refractory period, synaptic delay, synaptic fatigue. ओके. आता हे न्यूरॉन काय करते, मी सांगितलं की इम्पल्स कंडक्ट करते. न्यूरॉन ही इम्पल्स कंडक्ट करते. ठीक आहे. मग ह्या इम्पल्स न्यूरॉनमधून इम्पल्स ज्या रेटने कंडक्ट होतो, ट्रान्समिट होतो, त्या रेटला त्या इम्पल्स कंडक्शनची व्हेलॉसिटी असं म्हणतात. पण याची माहिती घेऊ. व्हेलॉसिटी, व्हॉट इज द व्हेलॉसिटी? इट इज द रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स थ्रू द नर्व फायबर. द रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ नर्व फायबर, इट इज नोन ॲज द व्हेलॉसिटी. मग आता ही व्हेलॉसिटी कशी मोजतात? It is measured in terms of meter per second. The transmission of impulse through the nerve fiber, it is measured in terms of meter per second. मग या ठिकाणी हा जो इम्पल्स आहे, इम्पल्स दोन प्रकारे कंडक्ट होतो, फास्ट किंवा स्लो. द कंडक्शन ऑफ इम्पल्स इज ॲट हायर रेट और कंडक्शन ऑफ इम्पल्स इज ॲट लोअर रेट. म्हणजे फास्ट किंवा हायर रेटने ट्रान्समिट होईल किंवा लो किंवा स्लोअर रेटने. ते बघा, आता कंडक्शन ऑफ इम्पल्स हे हायर असतं किंवा फास्टर असतं. द रेट ऑफ कंडक्शन ऑफ इम्पल्स इज हायर और इट इज फास्टर इन. पुन्हा कोणते हायर असतं, तर एक आहे थिक अँड लॉंग नर्व फायबर. इफ द नर्व फायबर इज लॉंग अँड थिक, देर इज अ हायर रेट of conduction of impulse or the impulse flows at the faster rate. होमिओथर्म, होमिओथर्म म्हणजे वॉर्म ब्लडेड ॲनिमल, उष्ण रक्ताच्या प्राण्यामध्ये, त्याच्यामध्ये मॅमल्स मोडतात. एव्ज, मॅमल्स, दे आर होमिओथर्म ऑर वॉर्म ब्लडेड ॲनिमल, अशा प्राण्यांमध्ये. त्याच्यानंतर व्हॉलंटरी नर्व फायबरमध्ये, जे नर्व फायबर व्हॉलंटरी असतात, ठीक आहे, तर व्हॉलंटरी नर्व फायबरमध्ये हा इम्पल्स सुमारे 120 मीटर पर सेकंद या वेगाने कंडक्ट होतो, व्हॉलंटरी नर्व फायबर. आणि पुढचं एक्झाम्पल आहे की मेड्युलेटेड नर्व फायबरमध्ये, ज्या न्यूरॉनवरच्या ॲक्झॉनवरती मायलिन शीत असते, इट इज नोन ॲज मायलिनेटेड न्यूरॉन और दॅट न्यूरॉन इज नोन ॲज मेड्युलेटेड न्यूरॉन. तर अशा या प्रकाराच्या न्यूरॉनमध्ये इम्पल्स कंडक्शनचा रेट हा जास्त असतो. काय काय प्रकार आले? लॉंग अँड थिक, त्याच्यानंतर व्हॉलंटरी नर्व फायबर,
होमिओथर्ममध्ये, ठीक आहे. त्यानंतर मेड्युलेटेड नर्व फायबरमध्ये. तर अशा या 4 प्रकारचे जे नर्व फायबर आहेत किंवा जे ॲनिमलचा प्रकार येतो किंवा मेड्युलरी शीथ असण्याचा जो प्रकार आहे, म्हणजे लॉंग आणि थिक आहे, व्हॉल्युंटरी आहे, मेड्युलेटेड आहे, हे 3 झाले त्या नर्वचे प्रकार. आणि चौथा म्हणजे ॲनिमल कोणत्या गटातला आहे, तर तो होमिओथर्म. तर अशा प्रकारच्या नर्व फायबरमधून इम्पल्स कंडक्शन हे फास्टर रेटनं होतं. मग आता याच्या ऑपोजिट कसं करता येईल? इफ द नर्व फायबर इज तर मेड्युलेटेड नर्व फायबरमधून इम्पल्स हा अतिशय वेगाने किंवा फास्टर रेटनं तो का मूव्ह होतो, तर आपल्याला माहीत आहे मायलिन शीथ असणाऱ्या नर्व फायबरवरती देर आर नोड ऑफ रणवीर. कोणते पार्ट असतात? देर आर द नोड ऑफ रणवीर, ठीक आहे. नोड ऑफ रणवीर, नोड ऑफ रणवीर. तर मेड्युलेटेड नर्व फायबरमध्ये इम्पल्स हा एका नोडवरून दुसऱ्या नोडवर, बघा हे इंटरनोड, ठीक आहे. तर एका नोड हे इंटरनोड नोड, ठीक आहे. तर एका नोडवरून दुसऱ्या नोडवरती इम्पल्स हा जंप होतो. हे जिथं मायलिन शीथ नाही त्याला म्हणतात नोड ऑफ रणवीर, ठीक आहे. तर एका नोडवरून दुसऱ्या नोडवरती हा इम्पल्स जो आहे इथून, बघा इथे मी दाखवलं निगेटिव्ह चार्ज. द इम्पल्स फ्लोज फ्रॉम वन नोड टू अदर. पण इकडे ते हसवी, इकडे या प्रकारे. आणि मग तो जंप घेत जातो. इट इज ऑल्सो नोन ॲज साल्टेटरी कंडक्शन ऑफ इम्पल्स अँड हेन्स द कंडक्शन ऑफ इम्पल्स इज ॲट हायर रेट इन द मायलिनेटेड नर्व फायबर. मग याच्या ऑपोजिट मायलिन शीथ नसणारे, ठीक आहे, इनव्हॉल्युंटरी नर्व फायबर, नॉन मेड्युलेटेड नर्व फायबर, थिक अँड शॉर्ट नर्व फायबर आणि पॉइक्युलोथर्म म्हणजे कोल्ड ब्लडेड ॲनिमल, या 4 केसेसमध्ये म्हणजे मायलिन शीथ नसणारा नर्व फायबर, इनव्हॉल्युंटरी, ठीक आहे, आणि चिक ॲक्टिव्हिटीमध्ये इन्व्हॉल्व असलेले नर्व फायबर, शॉर्ट आणि थिन नर्व फायबर आणि प्राणी म्हणजे होमिओथर्म. तर या 4 गटातल्या केसेसमध्ये कंडक्शन ऑफ इम्पल्स हे स्लो असतं. काय रेट असतो त्याचा? रेट आहे सुमारे 20 to 30, रेट जाईल 20, या ठिकाणी दिलेलं नाही, ओके, 10 to 20 मीटर, 10 to 20 मीटर पर सेकंड. 100 to 120 मीटर पर सेकंड. याच्या अपोजिट किती आहे? 10 to 20 मीटर पर सेकंड. जर द 2 types of rate of conduction of impulse based on the type of animal, either homeotherm or poikilotherm, and the 3 characteristics of nerve cell: thickness, length, myelin sheath, and the function of neuron, either voluntary or involuntary. अशा प्रकारे आपण या ठिकाणी न्यूरॉनच्या प्रॉपर्टीचा अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी थांबू.